अजित आणि राहुल या दोघांनाही भारतीय हेक्साकॉमचा IPO मिळाला। बऱ्याच महिन्यानंतर IPOची अलॉटमेंट मिळाली आणि चांगला लिस्टिंग गेनही मिळाला, म्हणून दोघेही खुश होते। काही न करता एका आठवड्यात 32% लिस्टिंग गेन मिळाल्यामुळे त्यांना एका लॉटवर साधारण 5,000 रुपयाचा प्रॉफिट मिळाला। आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे 2 दिवस महाबळेश्वरला फिरायला जाऊ असा त्यांनी प्लॅन केला। IPO मधून मिळालेल्या प्रॉफिटमध्ये पूर्ण ट्रिप होणार, म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित झाला। ठरल्याप्रमाणे ते महाबळेश्वरला जाऊन आले। नंतर अजितने एक आर्टिकल वाचलं, ज्यामध्ये IPOतून मिळालेल्या लिस्टिंग गेनवर इन्कम टॅक्स भरावा लागतो असं लिहिलं होतं। मिळालेला सगळा प्रॉफिट आपलाच आहे, म्हणून दोघांनीही सगळे पैसे ट्रिपमध्ये खर्च करून टाकले। आता खिशातून टॅक्स भरावा लागणार म्हटल्यावर अजित आणि राहुलला टेन्शन आलंय। 2023 आणि 24 मध्ये भारतात अनेक IPOचं लिस्टिंग झालं। याआधी देखील भारतात अनेक चांगले IPO आले आहेत, मात्र 2022 नंतर जे IPO लॉन्च करण्यात आले त्याचा भारतातल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला। 2020 नंतर अनेक नवीन गुंतवणूकदारांनी डीमॅट अकाउंट्स उघडून शेअर मार्केटमध्ये एंट्री केली। बरेच गुंतवणूकदार तर असे आहेत जे केवळ IPO साठीच शेअर मार्केटमध्ये आले आहेत। IPO अलॉट होण्याची शक्यता वाढावी म्हणून अनेकांनी घरातल्या मेंबर्सच्या नावाने डीमॅट अकाउंट्स उघडले आहेत। एकपेक्षा जास्त डीमॅटमधून IPO साठी अर्ज केला तर अलॉटमेंट मिळण्याची शक्यता वाढते। विशेष म्हणजे 2023 मध्ये ज्या कंपन्यांनी IPO लॉन्च केले त्यापैकी बऱ्याच कंपन्या फंडामेंटली अतिशय मजबूत होत्या। यामध्ये टाटा टेक्नॉलॉजीज, इरडा आणि सायन DLM सारख्या कंपन्यांचा समावेश होता। गुंतवणूकदारांची संख्या अनेक पटींनी वाढल्यामुळे सगळेच IPO अनेक पटींनी ओव्हरसबस्क्राईब झाले, त्यामुळे लिस्टिंग गेन देखील मजबूत मिळाला। खूप जास्त ओव्हरसबस्क्राईब झाल्यामुळे गुंतवणूकदारांना काही ठराविक IPO मध्ये अलॉटमेंट मिळाली, मात्र जे शेअर्स अलॉट झाले त्यामध्ये चांगला प्रॉफिटही मिळाला। विशेष म्हणजे या IPOsनी चांगला लिस्टिंग गेन तर दिलाच, पण या शेअर्समध्ये लिस्टिंग नंतर देखील चांगली तेजी पाहायला मिळाली। इरडाचा शेअर 62 रुपयाला लिस्ट झाला, आता तो 180 रुपयाच्या वर ट्रेड करतोय। हाच प्रकार सेंको गोल्ड, नेटवेब टेक्नॉलॉजीज आणि सिग्नेचर ग्लोबल सारख्या अनेक शेअर्समध्ये पाहायला मिळाला। आपल्याला कुठूनही पैसे मिळाले की त्यावर टॅक्स हा भरावाच लागतो। IPOतून मिळालेल्या प्रॉफिटवर किती टॅक्स भरावा लागतो ते आता जाणून घेऊया। IPOतून मिळालेल्या प्रॉफिटवर आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल, मात्र यामध्ये होल्डिंग पिरियड कॅल्क्युलेट करताना आपली चूक होऊ शकते। आपण ज्या दिवशी गुंतवणूक केली ती तारीख गृहीत धरली तर आपली चूक होईल। ज्या दिवशी कंपनी आपल्याला शेअर्स इश्यू करेल ती इश्यू डेट आपली गुंतवणुकीची तारीख असेल। त्यानंतर आपण 1 वर्षाच्या आत प्रॉफिट बुक केला तर आपल्याला त्या प्रॉफिटवर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल। 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला आणि त्या आर्थिक वर्षात आपला लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावर आपल्याला 10% LTCG टॅक्स भरावा लागेल। इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे जोपर्यंत आपण शेअर्स विकत नाही तोपर्यंत आपल्यावर टॅक्स लायबिलिटी येणार नाही। त्यामुळे शक्यतो IPOतून मिळालेले शेअर्स विकू नका। कंपनी जर चांगली असेल, तिचा व्यवसाय वाढत असेल आणि लॉंग टर्ममध्ये आपली चांगली वेल्थ क्रिएट होणार असेल तर ते शेअर्स का विकायचे हा प्रश्न आहे। जर आपण शेअर्सची विक्री केली तर मात्र होल्डिंग पिरियडनुसार आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल। सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत। मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या। प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे।